आता काय होतं सांगतो. त्या जागेवर पण वैतागलो मी, पाय दुखायला लागले माझे, म्हणूनच उठलो मी. त्यांचं बघा आता व्यायाम चालू आहे घरामध्ये व्यायाम करतात काय कुठं. हा तर झाला असं, तिरुपतीला त्या दिवशी जाताना ट्रेन खूप लेट झाली ना, म्हणजे 1:30 वाजताची ट्रेन आली ती रात्री, कधी 8 वाजता आली काही, तर त्या दिवशी लेट झाला ना. मग काय झालं तिथं आम्ही थांबलो, लय वेळ थांबलो, वैतागलो आम्ही, थांबून कटाळलो. मग कोण जायचं बाहेर जाऊन फिरून यायचं, कोण बाथरूमकडे जायचं, कोण स्टेशनचा सर्वे करत होतं, कोण मोबाईलमध्ये व्यस्त होता, असं सगळ्यांची कामं चालू होती. मग मी पण इकडं तिकडं फिरून आलो, हे ते असा फिरून येत होतो. कटाळा आला मला बसून म्हणून ती व्हिडिओ बनवत होतो. मग काय झालं, तिथं लागले अचानक भांडण स्टेशनवर, बायांची भांडणं. आणि तुला तर माहीतच आहे, भांडणं म्हणजे माझा आवडीचा विषय, छंद. गेलो मग, आता इथंच ऐकले असती तर बरं झालं असतं की. तिथं काय कर, ए त्रिशाला उचलून आण रे चिखलातून, तिला उचलून आण. मग काय झालं, इथं नाही व्यवस्थित दिसत ग. सोड ना, सोड आर्यन सोड. हा मग काय, जाऊ दे. मग काय झालं, भांडणं लागली. मग मी गेलो तिकडं काय भांडणं बघायला. आणि आयो असा कसा दिसायलाय, बल्ब जवळच आहे ना. मग तेवढ्यातच ट्रेन आली, म्हणजे कधीपासून आली नाही, आणि भांडणं बघतानाच ट्रेन आली. भांडणं लय जबर लागले होते. ती बाई पोलिसाला पण शिव्या देत होती. बायांची भांडणं होती ते मेन, म्हणजे त्या पुरुष घुसला होता त्यांच्या डब्यात. लेडीज डबे असतात ट्रेनला काही सेपरेट, पुरुष म्हणजे गडी. 5वीला गेला तरी तुला मग कळत नाही. हा, बायांच्या डब्यात गडी गेला, समजला आता. हा, मग त्यामुळं भांडणं चालू होती. त्या बाईनं चेनच ओढली डायरेक्ट स्टेशनवर, आणि लागला चेन असती ट्रेन मध्ये, संकट काय आलं तर ते पकडून ओढायचं ना. असं जर ओढलं तर आपल्याला शिक्षा लागते. ते जर हे झालं असेल काय रिजर्वेशन, पण आता डबा पकडले असेल, ते आलं असेल ते भुबलं असेल. थांब, तसं नव्हतं रे बाबा. लेडीज डबा होता आणि त्यात तो गडी माणूस घुसला, त्या बाईला धक्काबुक्का लागला. ती बाई चिडली, तिनं चेन ओढली, गेली ड्रायव्हर जवळ ट्रेनच्या पळतच. ट्रेन हिलाने का नाही म्हणली, आणि आले पोलिस लोकांना घेऊन आली, आणि तो माणूस काही बाहेर निघलाच नाही पोलिसाला. आणि मग लागली की त्यांची भांडणं. ती बाई पोलिसाला पण शिव्या देत होते. मग कधीपासून ट्रेन आली नव्हती, एवढा वेळ आम्ही तिथं थांबलो असताना. पोहे बनव म्हणते ती पण. अगं मटकी तवाच काढून ठेवायची असते डब्यात. आणि मग जेव्हा असे भांडणं लागले ना, बघा आता भाकरीचं टोपलं आम्ही नाही ठेवत बरं का, बाहेर ठेवलाय ते काही तिकडं. तर ट्रेन आली की, आणि दादा असे घाबरले, आणि म्हणे हातपायच कापायला लागले म्हणे त्यांचे, की आता ट्रेन आली ना, एवढा आपण 8 तास थांबलोय त्या ट्रेनची वाट बघत, आणि ती ट्रेन आली आणि त्याच वेळेस मी तिथं नाही. मग त्यांना भीती वाटायला लागली, पोरगा कुठं हरवला का काय झालं म्हणे. मग मी भांडणं मिटले, ट्रेन ती हल्ली, आणि मी असं अलीकडं आलो. म्हणे अरे चल की ट्रेन आली. म्हणलं बरं. मग मला आधी त्यांनी चढू दिलं ट्रेन मध्ये, आणि जेव्हा सगळेच्या सगळे 10-11 जण ती सगळ्यांनी माझी धुलाई केली. म्हणायला लागले तुला एवढे भांडणं आवडतात, एवढं भांडणं बघायची हौस आली, इथं ट्रेन आली तू तिकडं जाऊन बसलाय. दादा इकडं तुझ्यामुळं दादांचा म्हणला बीपी वाढला की हातपाय कापायलेत बघ म्हणलं. त्यांच्याकडं बघितलं, असं मी मान खालीच घालून होतो, अशी फक्त एक नजर टाकली वरती. दादा म्हणे तुला येड लागलंय काय, भांडणं बघाय पळतो काय, बायांची भांडणं बघाय पळतो, तुला असला कसला छंद आहे म्हणे भांडणं बघायचा. घरी फोन करून सांगतो असं तसं त्यांनी मला सांगत होते. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे बाबांनो, की मला असं मोठ्या सिटीत नाही अजून जमत, तुम्ही एवढं छटाकभर आहेत तवर मला म्हणतात माझं मी कुत्र्यासारखं भुकतोय की काय.
गाडी ऐकून ऐकलं काय मी काय बोल? हा सांग बरं आता काय म्हणले. गाडी मला गाडी आली. अजून जमत नाही तोपर्यंत मला जमणार आहे. गाडी आली म्हणजे ऐकलंय तू. गाडी आली तर जाणार आम्ही बस. सीताफळ काढलं का अजून? हिला तर लईच आवडते सीताफळ. सीता म्हणते सीता. सीताफळ सीताफळ बी खात गिळून टाकते की काय? सीताफळ ते सीता बी फेकती होय. कसं बी गिळती ना? बी नाही गिळत ना? कशी टाकायचं दाखव कसं खायचं. असं टाकून द्यायचं. अगं सीताफळ खाल्ल्यानं डॉक्टर म्हणले सीताफळ खाऊ नको म्हणून. डॉक्टर बोलले की डॉक्टर काय म्हणले पण सीताफळ खाऊ नको असं म्हणले. डॉक्टर म्हणले ग तसं खाऊ नको म्हणून. खाऊ नको ग. भाऊ पण आहे. भाऊ खायचं नसतंय र. भाऊ त्यात डॉक्टरांनी म्हणलंय सीताफळ खाऊ नका म्हणून र. कांद्यांचा भाव जरा डाऊनच आहे सध्याला. काल ओरडत होते तिथं 30 ला 2 किलो 30 ला 2 किलो 20 ला किलो 30 ला 2 किलो असं. तर या दिवसात नासलेले पण असतात, चांगले नसतात एवढे. ती तू सोबत असली कीच अशा वस्तू घेत असतो मी. कॅरेटच घ्यावं लागतं एका दिवशी. असं स्वस्त आहे ना तर ते पोतच बघून घ्यावं लागतं चांगलं असं बघून. जाऊ काय आता लसूण कसं आहे 50 रुपयाला अर्धा किलो दिला वाटतं. 100 रुपयाला किलो आणि 100 रुपये पाव किलो असतं तेव्हा कधी कधी. माझ्या बहिणीनं घेतलेलं माहित आहे का? मी आता आपल्याकडे किती लसूण झाला 1 किलो माहित आहे का? मागच्या वेळेस मी आणलेला अर्धा किलो आणि त्या दिवशी रविवारी अर्धा किलो लसूण. पहिला जो घेतला होता ना तो होता बारका आणि त्या दिवशी दिसला आम्हाला मोठमोठं आणि 50 रुपयाला अर्धा किलो घेतला. मग आम्ही जाऊ द्या म्हणजे खरं लसूण असतो कल्याणचा. दादांनी ते गावाकडनं आणतात का कुठून आणतात मला काही माहित नाही, पण मोठा लसूण असला कांद्यासारखा. काय र तुझं मध्येच असतंय. हा याला म्हणलं पिशवी घेऊन ये खायचं लेकरांना घेतलेलं ते टाकू म्हणलं मध्ये. काकडी वगैरे घेऊ आणि टमाटे घेऊ म्हणलं. टमाटे लागतात आपल्याला चटणी वगैरे कराय म्हणून किंवा कशात पण आपण टमाटे जास्त वापरतोय. तर यांनी पिशवी आणली फाटकीच. वरनं त्या माणसानं पहिलं काकडी घेतलेलं का टमाटे काकडी घेतली. पुन्हा टमाटे ओततोय तर टमाटा बिळूक त्या बिळातनं बाहेर. पुन्हा त्या माणसाजवळ परत गेलं. म्हणलं काय दादा म्हणलं कसली पिशवी दिली. कारडाय लागली. कारडती कांद्याचा वापर नको रडो ग पिलू. जळून पण ठेवलं असेल त्यांनी. जाऊ काय आणायला जातो नाही तर नंतरच. मी बनवतो पोहे आता. आण रोहन घेऊन कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या कडा. काय अरे तसा मी शिकवलंय तिला पोहे बनवायला. मी या नियतानं शिकवलंय. तुझ्या बापानं पळकी आण बनवू. समजा शिकवलं माहित आहे. मला लई भूक लागली रात्री पण नाही पोटभर जेवलं. काले वाटलंय आता तुझा पिकअप येईलच. तू कार्ड चालू केला काय? मी एरोप्लेन मोड मध्ये टाकला होता त्या मोबाईलचा. मग कुठं आहे मोबाईल बघ की. मी काय केलं व्हिडिओ चालू करताना एरोप्लेन मोड मध्ये टाकतोय कारण मध्येच फोन आला ना मग तो व्हिडिओ कट होता असतो. तुला पण चांगलं आयडिया सांगायला होती तसं करत जा. व्हिडिओ जेव्हा पण करशील ना एरोप्लेन मोड मध्ये टाकायचा. विमान मोड मला माहित आहे. तुला माहित आहे पण तिला शिकवू देतो का? मला माहित आहे. तुला काय काय माहित नाही. तुला काय काय माहित नाही. माझी नक्कल करतो काय? माझी नकल करतो. देऊ का बुक्की? देऊ का बुकी? दंगळंग नकळंग दंगळंग अयो का असं दंगळंग नकळंग असं चुकतंय. नेट कर कॉपी करायला तशी कॉपी कर बरोबर. हा कर बरं. दंगळंग अयो का असं दंगळंग नकळंग दंगळंग नकळंग. इथंच मी कधी पण हरवतो कोणाला पण. माझी नक्कल कोणी केली मी असंच करतो. अजून एक हे इकडं बघ. डंगळंग नकळंग डंगळंग नकळंग डंगळंग
पण अजून माझ्याकडे लय काय काय कला आहे. तू कुठं झुलाझुल बाप म्हणून बोल. ऐक, बापाची चप्पल घातली म्हणून बाप होत नसत्यात, समजलं काय? उठ आता अभ्यासाला लाग. उठ उठ. आ चुप 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 म्हणलं, पुढचं बोलू नको. माझ्याकडे तेवढा कला आहे त्या. उठ 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 उठ. गाणं गेले की मला त्या टाकीचं सांगू पण नको, कधी मी बघतो तरी काय. टाकी पारा थांब, येऊ का मग?